महाराष्ट्राचा इतिहास हा 396 वर्ष झाले, तरीही तो दिवसानुदिवस सोनेरी पडद्यावरती, रुपेरी पडद्यावरती नावलौकिक गाजवत आहे. या भारतामध्ये नाही तर अखंड पृथ्वीवरती जन्मलेल्या कुठल्याही मुलाला तुम्ही जर विचारलं, बाळा महाराज कोण आहे, शिवछत्रपती कोण आहे, तर कमीत कमी 2 ओळी नाही तर 4 ओळी सांगेल आणि नंतर तो म्हणेल की असा राजा या पृथ्वी तलावर परत होणे नाही. असा गौरवशाली इतिहास या माझ्या राजाचा आहे. मी जाणीवपूर्वक माझाच राजा म्हणतो, कारण या पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शिवाजी महाराज हे आपलेसेच वाटतात, आपल्याच घरातले आहे, आपलेच कोणीतरी आहे असे वाटतो. असा हा जनतेचा राजा आहे, रयतेचा राजा आहे. या पृथ्वीवर भरपूर राजे होऊन गेले, या पृथ्वी तलावर असंख्य राजे होऊन गेले, पण त्यांनी महल बांधले आणि राजेशाही थाट गाजवला. पण शिवछत्रपती या पृथ्वी तलावरती एकमेव राजे आहे ज्यांनी फक्त आणि फक्त रयतेसाठी काम केलं. हे भव्य दिव्य इतिहासाची सुरुवात झाली 19 फेब्रुवारी 1630 रोजी. सह्याद्रीच्या कुशीमध्ये शिवनेरी गडावरती एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात तलवार घेऊनही शत्रूवर गरजण्यास राजा शिवछत्रपती जन्मला, राजा शिवछत्रपती जन्मला. इतकं सोपं असतं का हो आई पण होणं? निश्चितपणे नाही. आई होणं इतकं सोपं नाही, पण तरीही या पृथ्वीवर जन्माचं सार्थ व्हावं खरंच सोपं नाही आहे. पण मा जिजाऊंचा जर तो आई होण्याचा प्रवास जर बघितला तर मला असं वाटतं हे सहज शक्य होईल जर आपण तो प्रवास अभ्यासला आणि अनुभवला तर. किती किती सोसावं त्या आई माता माऊलीनं. पुण्याची जहागिरी ज्यावरती मुरार जगदेव सारखा शैतान चालून आला, याला मी सैतानच म्हणेल, कारण यांनी पुण्याची अक्षरशः राख रांगोळी केली, स्मशानभूमीत रूपांतर केलं. आजचा जो शनिवार वाडा आहे त्याच्या समोर त्यांनी पहार रवली आणि त्यावरती कवटी बांधली आणि या पुण्याला स्मशानभूमीत रूपांतर करून गेला. जहागिरी मधला एक गड धारातीर्थ पडलाय. हे काय कमी आहे का? तितक्याच राज दरबारी जेव्हा जिजाऊंचे पिता व भाऊ गेले होते दरबारासमोर, त्यांनी सुलतानाला मुजरा केला, पण ह्या शैतान सुलतानाने मुर्जा करत असताना मान झुकलेली होती, तेव्हाच त्यांची मान कलम केली. मी तर म्हणन छळ करून खून केलाय. माझी जिजाऊ हताश झाला. अरे अजून किती वाट बघू, किती छळ सहन करू? आणि शिवाई माते समोर जाऊन झुकल्या आणि बोलल्या, हे अंबे माते, हे शिवाई माते, अगं किती अंत पाहतेस ग, किती अंत पाहतेस? माझी पुण्याची पूर्ण राख रांगोळी केली आहे, माझे पिता गेले, भाऊ गेले, अरे किती छळ सहन करू? तुळस नाही, मंदिर नाही, आई बहीण नाही, कुणी सुरक्षित नाहीये आणि मला तू आई होण्याचं भाग्य देते. थांबव हा छळ, थांबव. माझ्या पोटी असा पुत्र जन्माला दे जो पुत्र सर्व जगाचं कल्याण करेल. मी त्याला राज कल्याणासाठी, जनता कल्याणासाठीच वाहून देईल. आणि मा शिवाई देवीने मा जिजाऊंचं साकडं कबूल केलं आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजे शिवछत्रपती जन्माला आले आणि स्वराज्य जन्माला आलं. लक्षात घ्या, आपले जे काही कर्तृत्व आहे, या कर्तृत्वाच्या पाठीमागे आपल्या पिताजी, आपले वडील जे आहे, त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा असतो. आपण कळत नकळत आईला अनन्यसाधारण महत्व द्यावे. निश्चितच आईला अनन्यसाधारण महत्व द्यायलाच पाहिजे, पण आपल्या वडिलांचं, आईचं कर्तृत्व यावरच आपलं भविष्य ठरलेलं असतं. स्वराज्य उभं केलंय. स्वराज्य उभं करताना जे काही कष्ट शहाजी महाराजांनी घेतले होते ते बऱ्यापैकी जनतेला आजकाल माहितीच नाहीये की शहाजी राजांनी स्वराज्याची पायाभरणी केलेली आहे. आणि ही स्वराज्याची पायाभरणी जी झाली होती ती 1624 रोजी. जर भातवडीचं लढाई जी आहे ती इतिहासात प्रचंड गाजलेली लढाई आहे. या मराठ्यांनी आपल्या समोर, मराठ्या सरदारांनी केलेला जो पराक्रम आहे, संपूर्ण पृथ्वीवरती त्याचं नाव लौकिक आहे. भातवडीची लढाई. ही भातवडी जे गाव आहे, आज त्याला भातवडी पारगाव आपण म्हणतो. अहिल्यानगर पासून 10 किलोमीटर पुढे गेला की तुम्हाला भातवडी पारगाव दिसेल. शहाजीराजे हे निजामशाही दरबारी चाकरी करत होते. शहाजीराजे निजामशाही दरबारी चाकरी करत होते. निजामशाही नष्ट करण्यासाठी मुघल आणि आदिलशाही एकत्र आले. लक्षात घ्या, या महाराष्ट्रावरती 3 शाह्या ह्या सारख्या चालून येत होत्या, आदिलशाही, मुघलशाही आणि निजामशाही.
या तिन्ही शाळा गरजेप्रमाणे सोयीप्रमाणे एकत्र व्हायच्या, पण यांना जिंकवायला फक्त आणि फक्त मराठी सरदारच कारणीभूत होते. यांचं स्वतःचं असं सैन्य दल बिलकुल नव्हतं. जे काय करायचं ते आमच्याच मावळांनी करायचं, मात्र चाकरी बनाय करायची, गुलाम बनून राहायचं हे आता सहन होत नव्हतं, पण पर्यायी नव्हता. शहाजीराजे हे गनिमी काव्याचे जनक आहे. त्याचा जातिवंत किंवा रूप, त्याचं जे उदाहरण आपल्या समोर उभं राहतं ते म्हणजे भातवडीचं लढाई. या भातवडीच्या लढाईमध्ये 1 लाखाचं सैन्य अहिल्यानगरवरती चालून आलं. अहिल्यानगरमध्ये भुईकोट किल्ला आहे. तो भुईकोट किल्ला 1 लाखाच्या सैन्याला प्रतिकार करण्यासाठी पुरेसा नाहीये, कारण आपलं सैन्य फक्त 40,000 सैन्य आहे. त्या 40,000 सैन्यामध्ये निजामशाहीचा सरदारालाही आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे आणि निजामशाही संपुष्टात येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. शहाजीराजांनी शनार्दाचाही विचार केला नाही. 10,000 सैन्य फक्त अहमदनगरच्या, अहिल्यानगरच्या अवतीभोवती पेरून ठेवलं आणि उरलेलं 30,000 सैन्य घेऊन भातवडीचा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या कड्या कपारामध्ये जाऊन लपून बसले म्हणजे घाबरून लपून नाही बसले. गनिमी काव्यातलं लपून बसणं आणि शत्रूवर हल्ला करणं यालाच तर गनिमी कावा म्हणताय. वाट बघत होते. मेहकरी नदी जी आहे त्या नदीच्या काठी मुघलशाही आणि आदिलशाही सैनिकांचा तळ पडला. त्यांना वाटलं की एवढं मोठं सैन्य घेऊन येतो त्याला पाणी लागणार आहे, कारण त्या सैन्यामध्ये असंख्य घोडदळ आहे, पायदळ आहे, हत्तीदळ आहे, पाणी लागतंय. मग नदीच्या काठी आपण जाऊन वसूया. त्यांच्या लक्षातच येत नाहीये की निजामशाहीचे जे सैन्य आहे हे सैन्य डोंगरात कड्या कपारीला लपून बसलं. अरे रात्री द्यायचे, हल्ला करायचे, पळून जायचे, सैन्य आहे कुठे? मुघल सरदार वैतागलाय, काय करायचं तरी काय. पण लक्षात एक येत होतं की हे समोर येऊन लढणारच नाहीये, कारण यांच्याकडे सैन्यच नाहीये. असलं तर दिसलं असतं, सैन्यच दिसत नाहीये. पण शहाजीराजांचे जे मनसुबे होते हे आदिलशाहीला आणि मुघलशाहीला कधी समजलेच नाही. रात्रीमध्ये शरीफ राजे हे शहाजीराजांचे बंधू आहे. त्यांचं नाव शरीफ ठेवलं, याच्या पाठीमागे इतिहास आहे. अहिल्यानगरमध्ये जो दर्गा आहे शरीफ दर्गा, या दर्ग्याचं प्रतीक म्हणूनच त्यांचं नाव शरीफ राजे ठेवलेलं होतं. असं दाखवलं गेलं की शरीफ राजे आणि शहाजीराजे यांच्यामध्ये युद्ध होत आहे, यांच्यामध्ये काही जमत नाहीये. आणि शरीफ राजे वैतागून रात्रीच्या अंधारातून निघून गेले. मला नाही लढायचं, कवर शांत बसू. समोरचे लगेच तयार झाले, चला शरीफ राजांना आपल्यामध्ये घेऊया. पण असं झालं नाही. हे भांडण फक्त दाखवलं गेलं. रात्रीच्या अंधारामध्ये शरीफ राजांनी जे भातवडीचं धरण होतं ते धरणच फोडून दिलं आणि ज्या धरणाच्या समोर ज्या नदी पात्राच्या कड्याकाठीला जे बसलेले सैन्य होतं, हत्तीदळ, घोडदळ, हे अक्षरशः पाण्यात बुडून मेलंय. शत्रूवर हल्ला न करता, शत्रूच्या समोर न जाता कमीत कमी 80,000ची फौज तिथल्या तिथंच सपाट झालेली, उरलेले 20,000 पळताय, डोंगरात पळताय. अरे जाताच कुठं? समोर शहाजीराजे उभा आहे. शहाजीराजांनी पूर्ण सरदार काबीज केले आणि मुघल जे काही आले होते निजामशाही संपवायला ते भातवडीच्या नदी पात्रातच संपवून गेले. शहाजीराजांचा निजामशाही दरबारी सत्कार झाला, पण छोटेखानी सत्कार झाला. अरे ज्याने निजामशाही वाचवली त्याला सरदार म्हणूनच संबोधलं गेलं. त्याच्या पुढे राजा किंवा कुठली मोठी उपाधी देण्यात नाही आली. मग जिजाऊ समोर आले शहाजीराजे. जिजाऊ समोर आल्यानंतर जिजाऊ मोठ्या उद्वेषाने ओरडल्या, अरे काय करतोय आपण? या पातशाहीसाठी आपण लढतोय जिथे आपला सन्मान नाही, मान नाही, काहीच नाहीये. जे कर्तृत्व करतो ते आपण, आपला बंधू जातोय. राजा तुम्ही बंधू गमावलाय, सैन्य गमावलंय, असंख्य मावळे धारातीर्थ पडताय या लढाईमध्ये. आणि उद्वेष कोणाचा होतोय? निजामशाहीचा, आदिलशाहीचा, मुघलशाहीचा. मग आपलं राज्य का नाही? शहाजीराजांनी ठरवलं आपणच राज्य चालू करायचं. आणि संगमनेर तालुक्यामध्ये पेमगिरी, जिथं वडाचं जुना वृक्ष आहे, त्या वडाच्या वृक्षापासून सुरुवात झाली आणि पेमगडावरती स्वराज्याची पहिली राजधानी स्थापन झाली. 1624 नंतर ते 1631 पर्यंत स्वराज्य स्थापनेचा हा प्रवास चालू होता. एकीकडे शिवबाराजे जन्माला आले होते 1630 साली, तर 1631 पर्यंत हा प्रवास चाललेला होता. या प्रवासातला अत्यंत व्याकुळ करणारा क्षण असा होता, शहाजीराजांना कैद करायचं किंवा शहाजीराजांना संपवण्यासाठी विजापूर दरबारी खलिता पाठवला. नाही, आता याची वळवळ खूप वाढली आहे, आळ घातलाच पाहिजे, नाहीतर संपलं आपलं.
आपला सरदार आपल्याच विरोधात उभं राहून राज्य तयार करतोय, थांबवायला पाहिजे. राजे आणि मा जिजाऊ पेमगडावरती आश्रयास होते, पेमगडावरती बसले होते, विचार करत होते, हा खटाटोप करतोय पण मी या खटाटोपामध्ये जिंकेल का? कारण त्यावेळेस सैन्य पुरेसं नव्हतं प्रतिकार करण्यासाठी आणि शिवबाराजा हा फक्त 1 वर्षाचा होता. शिवबाराजे तापाने फणफणत होते, मा जिजाऊ कवटाळून फक्त वाट बघत होते की हा वेढा कधी फुटेल. त्यानंतर स्वराज्य स्थापनेचा पुन्हा एकदा शहाजीराजांनी प्रयत्न केला, पण तो प्रयत्नही अपयशी झाला. पण मी निश्चितपणे सांगतो, स्वराज्य स्थापनेची पायाभरणी केली ती माझ्या शहाजीराजांनी. स्वराज्य काय आहे तरी काय हो हे स्वराज्य, जे मी प्रत्येकाच्या तोंडून ऐकतो, स्वराज्य स्वराज्य, शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य. तर त्याचं उत्तर हवं असेल तर स्वतःसाठी राज्य, स्वतःसाठी तयार केलेलं राज्य म्हणजे स्वराज्य. मावळ्याच्या रक्ताच्या थेंबातून तयार झालेलं राज्य म्हणजे स्वराज्य. ज्या स्वराज्यामध्ये माझ्या माय माऊलीला माता बहिणीचं स्थान आहे, माझ्या माय माऊलीची अब्रू सुरक्षित आहे, असं राज्य म्हणजे स्वराज्य. ज्या स्वराज्यामध्ये सर्व धर्म एकमेकांसोबत राहून नांदू शकता, ते म्हणजे स्वराज्य. त्यामुळेच या स्वराज्यामध्ये कधी फुटीरतावादी जन्माला आले नाही, कारण हे स्वतःसाठी तयार केलेले स्वराज्य. म्हणूनच बालशिवबा वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वरामध्ये जाऊन शपथ घेतो आणि त्या शपथ घेताना एक वाक्य ते बोलतात, हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा आहे. हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा आहे. स्वराज्य निर्माण करणं एवढं काही सोपं नव्हतं. त्या स्वराज्यावरती असंख्य शत्रूंची आक्रमणे होत होती. शहाजीराजे स्वराज्याला दुरून कसं सुरक्षित ठेवता येईल याचा प्रयत्न करत होते, कारण विजापूरकरांना रोखणं हे फक्त शहाजीराजांनी केलं. आपला एक शत्रू कमी झालाय, शत्रूच्या गोटात राहून आपला स्वार्थ साधून घेण्याचं काम शहाजीराजे करत होते. आणि शहाजीराजांचा मुलगा शिवाजीराजे आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी वयाचे 50 वर्ष अहोरात्र झटत होते. म्हणून तर नेहमी उद्गारलं जातं, स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा आहे. म्हणून मी आजकालच्या तरुण पिढीला नेहमी सांगेल की आपले वडील आपल्यासाठी अफाट कष्ट करतात आणि आपल्यासमोर छोटीशी इच्छा व्यक्त करतात. शक्य जर झालं तर वडिलांच्या इच्छेसाठी प्रयत्न करा. निश्चितपणे आई वडिलांची इच्छा पूर्ण जर करता आली ना, तर या पृथ्वी तलावरती आपल्या जीवनाचं सार्थ होईल. आपल्याला राजा होता येईल का नाही मला माहिती नाही आहे, पण राजा व्हायचंच नाहीये, कारण शिवाजी राजांसारखा दुसरा राजा होणे नव्हे. आपल्याला राजांचा मावळाच व्हायचंय, जो मावळा आई वडिलांसाठी जगतोय. त्याच्या मनात कधी वाईट विचार येणार नाही, कारण आई वडील आपल्या मुलाला वाईट कधी शिकवतच नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, आपल्या घरामध्ये हे वाक्य कोरूनच ठेवा, स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा आहे. दररोज सकाळी उठताना मनाला सांगा, आजचा दिवस आई वडिलांप्रती जावा. आई वडिलांना अपेक्षित असणार, जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे आपण जगावं. निश्चितपणे जीवनाचं सार्थ होईल. स्वराज्यावरती 2-3 संकट जे आले, त्याच्यावरनं माझं स्वराज्य किती किती अवघड होतं तयार करणं किंवा अबाधित राहणं, हे आपल्या समोर मी ठेवतो. त्यामधलं पहिलं जे आहे ते म्हणजे अफजल खानाचा वध. अफजल खानाचा वध हा असंख्य व्याख्याते सांगत असतात. मी सांगतो, शिवचरित्र सांगणं किंवा समजावून घेणं हा 1 तासाचा, 1 दिवसाचा, 1 वर्षाचा प्रवास नाही, तर हा आजन्म चालणारा प्रवास आहे. वारंवार वाचा, वारंवार सांगा. मी शिवजयंती उत्सव समितीला विचारलं की तुम्हाला काय अपेक्षित आहे, मला एकच उत्तर येतं, तुम्ही जे सांगाल ते आम्हाला अपेक्षित आहे. वारंवार ऐकलं तरी आमचं मन भरत नाहीये. मी ठरवलं हरकत नाहीये, अफजल खानाचा वध हा अख्ख्या आयुष्याचं नियोजन सांगून देणारा क्षण आहे. अफजल खान हा रांगडा सरदार होता. विजापूर दरबारी त्यांनी पण घेतला होता, चढ्या घोड्यानिशी मी शिवाजी महाराजांना जिंदा किंवा मुर्दा पेश करेल, आणि निघाला डामाडौलात 80,000ची फौज घेऊन. ज्या अफजल खान मला महत्वाचा का वाटतो याचं कारण आहे, हा तोच अफजल खान आहे ज्यांनी शहाजीराजांना कैद केलं. हा तोच अफजल खान आहे ज्यांनी शिवाजीराजांच्या बंधूंना घातपाताने मारलं, लढाईमध्ये पुढे पाठवलं आणि सांगितलं मदत घेऊन येतो. अरे हा मदत घेऊन नाही आला, याने तोफेचा
गोळा देऊन संभाजी राजांना मारलं. संभाजी राजे हे शिवाजी राजांचे बंधू होते आणि त्यांच्याच नावावरती शिवाजी महाराजांच्या पुत्राचं नाव संभाजी राजे ठेवलेले आहे. गफलत करून घेऊ नका. मग हा अफजल खान स्वराज्याचा शत्रू आहे का नाही? निश्चितपणे आहे. हा रांगडा आहे, हा दैत्य आहे. याच्या क्रूरतेची सीमा अखंड आहे. हा मूर्ती फोडतो, माणसाचा वध करतो. अहो हा इतका निष्ठा शूर आहे, निष्ठा म्हणजे इतका दुर्दैवी आहे की ज्याने आपल्या पत्नींनाही जाळून मारलंय, कत्तल केलाय त्यांचे. विजापूरच्या पुढे जर आला तर तुम्हाला 60 थडगे दिसतील. ते ह्या अफजल खानाच्या बेगमचे थडगे आहे. ज्यांनी आपल्यावरती प्रेम केलंय त्यांनाही हा मारून पुढे निघतोय. आणि त्याची गफलत काय झाली? ज्या दर्ग्यावरती त्याचा विश्वास आहे तिथं सांगितलं गेलं ही लढाई तुम्ही हरणार आहे. जीवनभरामध्ये एकही लढाई न हारलेला अफजल खान लढाई हारणार आहे या वाक्यानेच गाफील होऊन गेला. आणि त्याचं श्रद्धास्थान दर्गा आहे. मग काय करावं? माझा मोह कशात आहे तर माझ्या राणीमध्ये आहे. मला ह्या राण्याच नको. त्याला कळालं नाही की त्याचा मोह कुठं आहे, जो शामियान्यामध्ये अडकलेला होता. समोरचा संकेत योग्य होता की तू शामियानात जाणार आणि मोहामध्ये फसणार. पण ह्या अफजल खानाला काय माहिती, यांनी जशी विजापूरची ओस ओलांडली याला वाटलं आपला मोह आपल्या बेगम आहे. मारून टाकल्या, अक्षरशः जाळून टाकल्या आणि त्यांचे थडगे करून पुढे निघाला. अफजल खान स्वराज्यावर चालून येतोय. अफजल खानाशी लढायला आपलं स्वराज्य तयार नव्हतं, कारण स्वराज्य निर्माण होऊन 5 ते 6 वर्ष झालेले होते. तेवढे मावळे नाहीये, करायचं काय? आणि मग मसलत बसली. त्याही काळात मंत्रिमंडळ होतं. त्याही काळात मंत्रिमंडळ बैठक व्हायची, खलबते व्हायची. काय करायचं? राजे फक्त म्हणले वाट बघूया. कारण शत्रूला प्रत्येक वेळेस रणांगणातच हरवायचं नाही, कधी कधी मनातही हरवायला लागतं. कारण रणांगणात जिंकण्यासाठी मनात तुम्ही जिंकलेला पाहिजे. मग झालं युद्धतंत्र चालू. स्वराज्यावर चालून येणारे ह्या दुर्दैवी किंवा रांगड्या गड्याला मारायचं, पण आपल्या पद्धतीनं, न लढता मारायचं. सेकंदात मेला पाहिजे. मग राजे नियोजन करायला चालू झाले. नियोजनाचा पहिला भाग मानाचा हत्तीच मारला, 20 देऊन हत्ती मारला. आणि त्या काळामध्ये हत्ती, तुम्ही जर आजही गडावरती गेला तर प्रत्येक गडावरती तुम्हाला हत्ती दरवाजा दिसेल, पालखी दरवाजा दिसेल. हत्ती हा चांगल्या गोष्टीचे संकेत आहे. हत्ती हा तुम्हाला पुढे घेऊन जातो, लढण्यासाठी प्रवृत्त करतो आणि तो तुम्हाला यश संपादन करून देतो. अहो माझाच हत्ती मारला गेला, संपूर्ण सैन्यामध्ये अपशकुन होणार, आपण मरणार आहे. अहो ते लढणार कसे काय? नाही लढणार. चालताय पंढरपूरला आलाय. पंढरपूरला आल्यानंतर विठू माऊलीचीही त्यांनी विटंबना केली. पण त्याला काय माहिती की बाबा विठू माऊली तिथं ठेवलेच नाही आम्ही. चालतोय पुढं. मार्ग अफजल खानाचा नाहीये, मार्ग कुणी तयार केलेला आहे? शिवाजी महाराजांनी. अहो संपूर्ण स्वराज्यात खलिते पाठवले. शिवाजी महाराजांनी सांगून टाकले आपल्या रयतेला, अफजल खानाला विरोध करायचा नाही, अफजल खानाच्या सैन्यात सामील व्हायचं. बघा या गोष्टीचे 2 परिणाम होऊ शकतात. अरे आपलाच राजा सांगतोय सैन्यात सामील व्हायचं, आपण हरलो की काय? पण रयतेवरती तेवढा विश्वास आहे आणि रयतेचाही राजाप्रती विश्वास आहे. आपल्याला सामील व्हायला सांगितलं, निश्चितपणे मोठी योजना आहे. जसा जसा अफजल खान पुढे येतोय तसे जसे सैन्य वाढत चाललंय आणि अफजल खानाला असं वाटतंय की नाही आता आपण शिवाजी महाराजांना कैदच करणार आहे आणि विजापूर दरबारी घेऊनच जाणार आहे. अफजल खानाला पुढे घेऊन येण्याचं काम करत होते जे आपले गुप्तहेर खात्याचे प्रमुख आहेत, त्यांनी बहरजी नाईकांनी काम निभावलं. अफजल खानाला जावळीपर्यंत घेऊन आले. जावळी हा अफजल खानाचा आवडीचा प्रदेश होता, कारण जावळीचे जे मोरे आहे अफजल खानाचे चमचे होते एकेकाळी. मग चला जावळीमध्ये शिवाजी राजे येऊ शकत नाही. जावळीपर्यंत घेऊन आले आणि तिथं आल्यानंतरही शिवाजी महाराज लढायला समोर येत नाहीये. उभा पाऊस काळा समोर आलाय आणि सह्याद्रीचा पाऊस त्या काळी हा बेफाम होऊन वरसायचा. पाऊस चालू झाला की सैन्याला लढण्यासाठी उसंत मिळत नव्हती. कधी लढणार? वरनं पाऊस चालतोय, निसर्गही थोपडतो आणि शत्रूही थोपडतो. मग व्याकुळ होऊन अफजल खानाने आपला वकील प्रतापगडावरती पाठवला. प्रतापगड हा एकेकाळी डोंगर होता, पण शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. अरे हा डोंगरच मला एकेकाळी ढाल बनून उभा राहील. त्या डोंगराचं रूपांतर त्यांनी प्रतापगडात केलं. प्रतापगड इतका भक्कम बांधून घेतला
की प्रतापगडावरती अफजल खान जरी आला असता तरी त्याला लढण्यासाठी जिंकण्यासाठी वर्षानुवर्ष झगडत राहावं लागलं असतं. इतका भक्कम करून घेतला. त्याही पाठीमागत युद्धनीतीच आहे. जेव्हा अफजल खानाचा वकील वरती आलाय कृष्णाजी भास्कर, त्यांनी प्रतापगडाची व्यवस्था बघितली आणि घाबरून गेला आणि विचारलं, पंत तुमच्या प्रत्येक गडाची व्यवस्था हीच आहे की फक्त आम्ही येणार म्हणून अशी व्यवस्था केली आहे? त्यावेळेस पंतांचं उत्तर होतं, अहो हा तर आमचा सगळ्यात कुमकुवत असलेला गड आहे, याची सुरक्षा सगळ्यात शेवटची आहे, बाकीच्या गडावरती याही दुपटीनं सुरक्षा ठेवलेली आहे. मग त्यानंतर हे जे वर्णन आहे अफजल खानाला सांगितल्यानंतर अफजल खान मनातच हारायला लागलाय, अरे असा गडाला जर तुम्ही कमकुवत म्हणता तर बाकीचे गड कसे असणार आहे? अफजल खानाने ठरवलं, नाही आता काही झालं तर वेळ दवडणे नाही, आपल्याला शिवाजी महाराजांना भेटावंच लागणार आहे. मग भेटीची वेळ ठरली, तारीख ठरली, पण 10च्या अटी ज्या भेटीच्या अटी आहे त्या शिवाजी महाराजांप्रमाणे ठरल्या. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस वाघासारखी झेप घेऊनच आपल्याला शिकार करावा लागत नाही, तर वाघही शिकार करण्याच्या अगोदर 2 पावले पाठीमागे येतो मग झेप घेतो. त्याचप्रमाणे महाराज पाठीमागे आले, संयम ठेवला, वाट बघितली, अरे ये रे अफजल खाना, माझं स्वराज्य तर बघ एकदा, मग तुला कळेल तू कोणाशी पंगा घेतोय, कोणासोबत तुला लढायचंय. तारीख ठरली. 40,000चं सैन्य घेऊन आला होता. पुढं रणतोंडीच्या घाटामध्ये आल्यानंतर ते सैन्य सर्वत्र पसरलं गेलं, घाटाने त्यांना पुरतं निष्णामधूष केलं. आता पुढं घेऊन आले फक्त 10 लोक, अंगरक्षक आणि 10 लोक. महाराजही 10 लोकांना घेऊन पुढे गेले. शामियाना उभारला. भेटीची वेळ, आत्ता जी वेळ झालेली आहे तीच वेळ आहे. 12:30च्या आसपास जेव्हा सूर्यकिरण एकदम तुमच्या डोळ्यामध्ये जातात, तुम्ही वरती बघूच शकत नाही, 12:30 वाजताची वेळ ठरलेली होती. मग सोबत कोणाला घेऊन जायचं? अफजल खानाला भेटायला चाललं तर सगळ्यांना घेऊन जायचं का? तर निश्चितपणे नाही. महाराजांनी फक्त 2च लोक महत्वाची ज्यांना जबाबदारी दिलेली आहे, घेऊन तर 10 गेलेले आहे, प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे. त्यातला सगळ्यात महत्वाची जबाबदारी दिलेली आहे ती म्हणजे जीवा महाला. अरे जीवाच का? जीवाचा सड पातळ बांधायचा आहे. हा काय अफजल खानाशी लढणार आहे? नाही, पण समोर सय्यद बंड आहे. जीवाला सांगितलं, मी काही झालं तर माझ्याकडे बघायचं नाही, तुझं एकच जबाबदारी आहे, तू फक्त सय्यद बंडाशी लढायला येतोय, माझ्याकडे बघायचं नाही. दुसरा जो होता संभाजी कावजी, लक्षात घे, तू दरवाजावरच उभं राहायचं आहे, मी शामियान्यातून जिवंत येऊ किंवा येऊच नाही. जर अफजल खान शामियानाचा बाहेर आला तर तो परत जिवंत कुठं दिसला नाही पाहिजे. तुझ्याकडे एकच जबाबदारी, तुला अफजल खानालाच मारायचंय. आणि बाकीच्या मावळ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या. काही झालं, लक्षात घ्या, अफजल खानाने जरी महाराजांना मारलं असतं तरीही अफजल खानाची फौज परत आपल्या स्वराज्यात जिवंतच राहिली नसती. कारण महाराजांनी सह्याद्रीच्या कड्या कपऱ्यामध्ये जे काही जावळीखोर आहे तिथं संपूर्ण मावळ्यांना लपून बसण्यास सांगितलं होतं. जशा तोफांच्या गर्जना होईल प्रतापगडावरती तसं या मुघलांवरती तुटून पडायचंय, एकही सैनिक परत विजापूरला जाता कामा नव्हे. हे होतं माझ्या महाराजांचं नियोजन. पुढं काय होईल याचा विचार न करता पाऊल टाकणं, हेच महाराजांनी आम्हाला शिकवलंय. परिणामाची चिंता नाही करायची, प्रयत्न मात्र प्रामाणिक करायचा. निघाले महाराज भेटीस. शामियानामध्ये पोहोचले. शामियानामध्ये पोहोचल्यानंतर अफजल खान उभा राहिला आणि विचारलंय, अरे हो शिवाजी, आओ गले लग जाओ. बरेच व्याख्याते, बरेच काही लोक असतात जे सांगतात महाराजांनी घातपाताने अफजल खानाला मारलाय. तर तो क्षण थोडासा वेगळा आहे, तो समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा आलिंगन देण्यासाठी अफजल खानाने शिवाजी महाराजांना विचारलेलं आहे, आओ शिवाजी गले लग जाओ. गले लागल्यानंतर, गळा भेट घेतल्यानंतर ज्या वेळेस अफजल खानाने आपला द्वेष बाहेर काढला, शिवाजी महाराजांना दाबायचा प्रयत्न केला, मान मोडायचा प्रयत्न केला, त्यावेळेस जाणवतोय दगाफटका होतोय. त्यानंतर महाराजांनी युद्धास सुरुवात केलेली आहे. तोपर्यंत महाराज हे ठरल्याप्रमाणेच अफजल खानाला भेटत होते. मग महाराज अफजल खान उद्गारला, आओ शिवाजी गले लग जाओ. अरे गळ्याची भेट घेतली, समोरची मिठी जी आहे ती द्वेषाची दिसू लागली, ती दग्याची दिसू लागली. आणि त्याच वेळेस अफजल खानाने
जहेरीला वार केला, पण महाराजांनी चिलकत घातलं होतं, त्याच्यावरनं तो वार निसटला. वार निसटल्यानंतर वाघनख बाहेर निघली आणि अफजल खानाचा कोतळा बाहेर निघला. अफजल खान ओरडला, दगा ओरडल्या सय्यद बंडा धावत आला. सय्यद बंडा दांडपंटा चालवणार, हात वरती करणार, तोच जीवा आला आणि जीवाने हातच हवेत उडवला. म्हणून इतिहास घडला, होता जीवा म्हणून वाचला शिवा. आता कळतंय जीवा महालाच का. संभाजी कावजीला सांगितलं होतं की तुला अफजल खानाला मारून बाहेर घेऊन यायचं आहे. अरे बाहेर आल्यानंतर शामियात गर्दी पळायचं आपल्याला, कारण ही माहिती मिळायच्या आत महाराज प्रतापगडावर असले पाहिजे. मग बाहेर आल्यानंतर आपण घेतलेलं सैन्य सोबत आहे का, महाराज काउंटिंग करताय, 10 होत नाही, एक जण कमी पडतोय. अरे कोण कळतंय तर संभाजी कावजी दिसत नाहीये. कुठं आहे संभाजी, तर हातात अफजल खानाचं मुंडकं घेऊन संभाजी कावजी बाहेर येत आहे. हे काय अफजल खानाचं मुंडकं कशासाठी, राजे अफजल खान जिवंत नाहीये हे दाखवण्यासाठी. अरे पण तू अफजल खानाचं मुंडकं छाडतोय हे बघताना जर तुझा जीव गेला असता तर तुझ्या माय माऊलीला मी काय उत्तर दिलं असतं. त्या माय माऊली म्हणली असती, स्वतःचा जीव वाचून तू आलास, माझा पुत्र कुठं कामी घातलास. म्हणजे तू काय पराक्रम केला याच्यापेक्षा माझी आज्ञा महत्वाची आहे, लक्षात घ्या. सांगितल्याप्रमाणे नियोजन जे सांगितलंय त्याचप्रमाणे पुढे जात आहे, म्हणूनच हे स्वराज्य उभं राहिलंय. अशा प्रकारे वध केल्यानंतर जे एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे नेताजी पालकर नावाचे जे सरदार आहे. लक्षात घ्या, इतिहासात ही घटना माहिती नाही, पण एकीकडे अफजल खानाचा वध झाल्यानंतर दुसऱ्या क्षणाला नेताजी पालकरांना महाराजांनी दिलेली जबाबदारी होती. 1.5 दिवसामध्ये प्रतापगड ते विजापूर हे अंतर पार केलंय. आजही तुम्ही 1.5 दिवसात जातात की नाही बघा, किती वेळ लागतोय. त्या काळामध्ये 1.5 दिवसात नेताजी विजापूरला जाऊन पोहोचलाय. नेताजी विजापूरच्या भिंतीला शिड्या लावताय आणि विजापूर पुरतं हादरवण्याचा प्रयत्न केलाय. पण 1.5 दिवसाचा असंख्य न थांबता केलेला प्रवास व कमी असलेले मावळे, त्यामुळे विजापूरची भिंत लढवता आली नाही. नाहीतर प्रतापगडावरती महाराजांचा प्रताप आणि नेताजींनी केलेला प्रताप त्याच दिवशी निजामशाही संपुष्टात आली असती. पण ती भिंत स्वराज्याच्या आड आली. अफजल खानाचा वध आपल्या समोर संयम, वेळेचे योग्य नियोजन आणि जबाबदारी सांगत जातो. कधी जर आयुष्यात अपयशी होतो असं वाटत असलं, अफजल खानाचा वध घ्या, एकदा वाचा, निश्चितपणे पुढं काय करायचंय हे तुमच्या लक्षात येईल. अफजल खानाचा वध केल्यानंतर महाराज थांबले नाही, मोठा पराक्रम गाजवला नाही. पुढच्या 18 दिवसामध्ये महाराज पन्हाळ्याला होते. कोल्हापूर, महाबळेश्वर, कोकण प्रांत आणि शेवटी पन्हाळा, जेवढे काही किल्ले, जेवढा प्रदेश होता, जावळीखोर संपूर्ण स्वराज्यात आलंय. विश्रांती घ्यायची नाही, विजय मिळवलाय, पण थांबायचं नाही, चालतच राहायचंय. पण दुर्दैवाने महाराज पन्हाळ्यावरती सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये अडकले. तोही वेडा फोडला, तिथंही संयम दाखवताय. अरे तो पन्हाळा सहजासहजी काबीज करणं शक्य नाही. महाराज पन्हाळ्यावरती साधारणतः 45 दिवस वास्तव्यास होते. पन्हाळा एकीकडे आनंद साजरा केल्यासारखं वाटत होतं, कारण महाराज गडावरती आहे. पण महाराज गडावरती सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये होते. अहो हाही वेडा फोडला, त्याचं थोडक्यात वर्णन सांगतो. उंच मान उंचावून अतिशय व्याकुळ पद्धतीने पन्हाळा विशाळगडाला साथ घालतोय. अरे हे विशाळगडा, सामावून घे रे माझ्या राजाला. अरे हे विशाळगडा, सामावून घे रे माझ्या राजाला. अरे पन्हाळ्यावर महाराज वास्तव्यास आहे, आनंद मला वाटतोय रे, पण दुःखही आहे. माझा राजा दररोज चिंतेत झोपतोय, कारण सिद्धीने वेडा टाकलाय. अरे हे विशाळगडा, सामावून घे रे माझ्या राजाला. पाठीचा कणा टाईट करून स्वराज्यासाठी झगडतोय. अरे हे विशाळगडा, सामावून घे रे माझ्या राजाला. अरे हे विशाळगडा, सामावून घे रे माझ्या राजाला. माझ्या अभेद्य कड्याची डाल बनून आज राजाला निरोप देतोय. माझ्या अभेद्य कड्याची डाल बनून आज राजाला निरोप देतोय. अरे विशाळगडा, सामावून घे रे माझ्या राजाला. 65 किलोमीटरचा रात्रीचा विशाळ काळ जंगल तुडवून राजा तुझ्याकडे येतोय. अरे विशाळगडा, सामावून घे रे माझ्या राजाला. अरे विशाळगडा, सामावून घे रे माझ्या राजाला. अरे शिवा नावाचा मावळा पालखीत शिवाजी महाराज बनून पालखी दरवाजातून भेटायला जातोय रे सिद्धीला. अरे हे विशाळगडा, सामावून घे रे माझ्या राजाला.
अरे विशाळगडा सामावून घे रे माझ्या राजाला. रक्तात धारातीर्थ पडतोय बाजी प्रभू माझा, रक्तात धारातीर्थ पडतोय बाजी प्रभू माझा. अरे विशाळगडा सामावून घे रे माझ्या राजाला, अरे विशाळगडा सामावून घे रे माझ्या राजाला. अशा रूपी शिवा काशीत हा शिवबा बनून सिद्धी जोहरच्या भेटीला गेला. बाजी प्रभूने महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत पावनखिंड लढवली आणि विशाळगडाला महाराज पोचले त्याच टायमाला बाजी प्रभू धारातीर्थ पडले. अशा प्रकारे वेढ्यातनं शिवाजी महाराज बाहेर पडले. राजांचं नियोजन, राजांवरती असलेल्या मावळ्यांची जी काही श्रद्धा होती ती या विशाळगडातून आपल्या समोर येते, ती या पन्हाळ्याच्या वेढ्यातून आपल्या समोर येते. आता मात्र दिल्लीचा बादशाह पुरता वैतागलाय. अरे करायचं तरी काय या शिवबाचं? अरे शाहिस्ते खानाला पाठवलं, अरे बोट छाटून आलाय माझ्याकडे. अफजल खानाला पाठवलं, अरे कोथळा बाहेर निघलाय, यांनी काही ठेवलंच नाही. सिद्धी जोहर वेढा मारून बसलाय. अरे शिवबा कधी विशाळगडाला पोहोचलाय याला अजूनही कळालं नाहीये. मी वैतागलो रे, मी दिल्लीचा सम्राट आहे, अख्खं विश्व मला वंदन करतंय आणि हा कुठला कुणबी म्हणजे जमीनदार. माझ्या राजाला दिल्लीचा बादशाह कधी राजा म्हणतच नव्हता, तो त्याला फक्त जमीनदारच समजत होता. हीच तर मोठी चूक झाली, कारण ह्या मातीमध्ये प्रत्येक जमीनदार हा राजासारखा आहे. म्हणून आजही म्हणतो आपण शेतकरी नाही, शेतकरी राजा. महाराजांना शेतकरी राजा का म्हणताय ना, ते इथं आहे. कारण माझा राजा पहिला कुणबी असेल, शेती करतोय, पण त्याच शेतीतून त्याच मातीतून उभा राहिलाय म्हणून आहे शेतकरी राजा. आता दिल्ली संतापली आहे, मग काय करायचं? अरे हे आपले सरदार काही कामाचे नाहीये, हे जिंकूनच देऊ शकत नाहीये. मग चला आपण पाठवूया राजपूत सरदाराला. मग त्यांनी सगळ्यात मोठा घात केला. त्यांनी आपल्यावरती पाठवला ते म्हणजे मिर्झा राजे जयसिंग. पुरंदरचा किल्ला जो आपल्या पुण्यामध्येच आहे, मिर्झा राजा जयसिंग चालून येतोय. मिर्झा राजे हा अतिशय वृद्ध आणि पराक्रमी सरदार आहे, राजपूत सरदार आहे, जे सांगितलं ते काम करणारच. पण तरीही दिल्लीच्या दरबारी त्यांनी तसं नाही, विश्वास नाही ठेवला. त्यांनी स्वतःचा मुस्लिम सरदारही सोबत पाठवला. मला भरोसा नाही आहे मिर्झा राजा पलटला तर, पण मिर्झा राजे चालत येत आहे. मिर्झा राजे हे निष्ठावान सरदार होते. पुरंदरला वेढा पडलाय आणि मिर्झा राजे आता येत आहे. काय करायचं? तह तर करायचा. मिर्झा राजे तह करायला तयार नाहीये. मिर्झा राजे आपले पत्र पाठवले, त्याला काडी मात्र किंमत देत होता. सरळ मला नाही वाचायचं, बाजूला टाकून द्यायचा. महाराजांनी एक पत्र लिहिलं, काय लिहावं त्यातनं बघा. माझा राजा म्हणतो मिर्झा राजे, उल्लेखच राजे करतोय, सरदार नाही. कारण तो जरी सरदार असले तरी माझ्यासाठी तुम्ही राजेच आहात. मिर्झा राजा तुम्ही आम्हाला पूजनीय आहात, तुम्ही आम्हाला पिता समान आहात. अहो का वेळ दौडवता या सह्याद्रीमध्ये? चला आपणही जाऊया, सोबत लढूया विजापूरला. मग मात्र मिर्झा राजाला वाटलं महाराज आपल्या बाजूनी येत आहे, कारण विजापूरला जाऊन लढायचं. आता काही जण असे म्हणतील की महाराज मग काय सामील होणार होते का? तर नाही. जर हे कबूल केलं असतं, स्वराज्यातलं संकट कुठं गेलं असतं? विजापूरला. न लढताही संकट पळून गेलं असतं. पुढं लढायचं का नाही ते नंतर ठरवूया. पण 3 दिवसात महाराजांनी काय जादू केली माहित नाही. तिसऱ्या दिवशी हाच मिर्झा राजे बादशाला कळवतोय, महाराज बादशाला कळवतोय शिवाजी महाराज हे पुरते हतबल झालेले आहे. ते राजा आहे पण ते दिल्ली दरबारात शरणागती पत्करण्यास तयार नाहीये. मात्र ते आपल्या पुत्रास आपल्या दरबारी चाकरीसाठी पाठवण्यास तयार आहे. मग खलिता आला. 5000 सरदारांची फौज किंवा 5000 पुरस्कार आपल्या महाराजांना, संभाजी महाराजांना देऊन पाठवण्यात आलं. खलिता आला, निशाण आलं आणि तहाची बोलणी चालू झाली. एकीकडे युद्ध लढतोय तर मुरारबाजी वीरगतीस प्राप्त झालेले आहे. पुरंदरावरती मुरारबाजी धारातीर्थ पडलेले आहे हे महाराजांना कळले. त्यावेळेस महाराजांसमोर आणि बघा तहाची बोलणी कुठं चालू आहे? पुरंदराच्या तळाशी, जिथं दिसतंय माझ्या स्वराज्यातल्या मावळ्याचं रक्त सांडतंय, लढतोय, पण तो एवढ्या मोठ्या फौजी सोबत नाही लढू शकत. म्हणून महाराजांनी एक पाऊल परत माघार घेतलंय. तह मात्र बेफान होता. तहातल्या अटी ह्या खूपच जाचक होत्या. अहो 23 किल्ले, 4 लाख होण्याचा प्रदेश,
एवढंच काय, 9 वर्षाचा पुत्र ओलीस राहील. पुत्र कोणाकडे ओलीस ठेवणं साधी गोष्ट आहे का हो? पण तरीही पिता म्हटला नाही, स्वराज्य महत्वाचं आहे, पुत्र नाही. 23 किल्ले ताब्यात मिळेपर्यंत संभाजी महाराज हे मिर्झा राजांकडे ओलीस होते. आणि उरलं काय तर फक्त 12 किल्ले आणि 1 लाख होण्याचा प्रदेश. आणि द्यायचं काय आहे, 40 लाखांची खंडणी, तीही 3 हप्त्यामध्ये. आणि सगळ्यात शेवटची आठ जी होती या तहातली, ती खूपच त्रासदायक होती. काय तर दिल्ली दरबारी आपण मुजरा करायचा आहे. बादशाच्या 50व्या वाढदिवसाला आपण आपल्या पुत्रासहित भेटायला जायचं आहे. आणि ही आठ पूर्ण होईपर्यंत मिर्झा राजा जयसिंग हे स्वराज्यातच राहणार आहे. म्हणजे तिथं जाऊन दगा फटका केला तर माझी रयत उघड्यावरती येईल. महाराजांना तह कबूल करण्याशिवाय पर्यायच नाही. तहात मिळवलं काय तर 5,000ची फौज महाराजांना मिळाली. म्हणजे जी फौज गमावली त्याच्याच बदल्यात फौज मिळवली. 40 लाखाची खंडणी जी द्यायची आहे ती मी 3 हप्त्यात देणार आहे. पण ही खंडणी माझ्या स्वराज्यातून आता वसूल करणं शक्य नाही, कारण माझ्याकडे किल्ले नाहीये. तर तुमच्या किल्ल्यांचं रक्षण आमचे मावळे करतील आणि त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना पैसे द्या, तेच तुमची खंडणी. लक्षात घ्या, तह मिर्झा राजांनी नाही जिंकला, तह शिवाजी महाराजांनी जिंकलाय. किल्ले जरी तुमचे असेल तर ती किल्ले तुम्ही घेऊन जाणार नाही, नाव तुमचं आहे. खंडणी द्यायची 3 हप्ते, वेळ आहे, 20 वर्ष लागतात. 3 हप्ते म्हणजे 20 वर्षात खंडणी रिटर्न द्यायची. आणि मिळवलं काय तर औरंगजेबाने 1 लाख होऊन देऊन महाराजांना राजा असल्याप्रमाणे दिल्ली दरबारी बोलवण्याची सोय केली. म्हणजे राजांचा प्रवास आजच्या भाषेत सांगायचा तो विथ TADA. तुम्हाला प्रवास भत्ता आणि जाताना येताना होणारा सर्व खर्च मिळावा, याची तयारी कोण करतंय? औरंगजेब. कोण जिंकतोय? माझाच राजा. म्हणून मी नेहमी सांगतो, संयम ठेवायला शिका, आयुष्यामध्ये हारणं शक्यच नाही. निघाले, पण हाही प्रवास काय सोपा नव्हता. आता दिल्लीला जायचं म्हणलं तरी 12 तास तुम्हाला लागणार आहे. त्या काळात विमान होतं नव्हतं मला माहित नाहीये, पण जर आता जायचं म्हणलं तर 12 तास लागेल. त्या काळामध्ये महाराजांना साधारणतः 1.5 महिन्याचा प्रवास करावा लागला. हा प्रवास 300 सरदारांसोबत होत होता. महाराज सुवर्णाचा मुलामा असलेल्या पालखीमध्ये, तर संभाजीराजे हे चांदीच्या पालखीमध्ये जात होते. संपूर्ण प्रदेशामध्ये, जेवढ्या काही प्रदेशामध्ये महाराज प्रवास करत होते, तिथं एकच गोष्ट होती की रयतेचा राजा, शूर राजा, शिवछत्रपती येत होते. ज्या ज्या वाटेने महाराज जायचे तिथे असंख्य लोकांची गर्दी जमायची आणि तिथं माझ्या राजाचा नावलौकिक वाढत चालला होता. अहिल्यानगरमध्ये संभाजीनगरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सफशिकल खान नावाचा माणूस, सरदार म्हणतात त्याला, तो सरदार महाराजांचं स्वागत करायला येणार होता, पण तो आलाच नाही. उशीर केला. महाराजांचा अपमान झालाय पहिल्यांदाच. अरे मी राजा आहे, मला राजाप्रमाणे वागणूक द्यायची. महाराज त्या समोर आल्यानंतर, कोण सफशिकल खान? मी नाही ओळखत त्याला. कोण आहे? कोण तो? जो गर्व होता त्या सफशिकल खानाला की मी औरंगजेबाचा सरदार आहे, तो तिथंच दारातीर्थ पडला. माझा राजा राजासारखा मिर्झा राजांच्या महालामध्ये जाऊन बसला. पुढे गेल्यानंतरही काही अपमानाची ही जी मालिका होती ती थांबली नाही. महाराजांना घेण्यासाठी रामसिंग येणं अपेक्षित होतं. लक्षात घ्या, रामसिंगही जरी आला असता तरी काय महाराजांचा सन्मान झाला नसता, कारण रामसिंगाला फक्त 2,500ची मनसबदारी मिळाली होती. इथं 9 वर्षाच्या राजांना 5,000ची मनसबदारी आहे. आणि एका स्वराज्याच्या राजाला रिसीव्ह करायला कोण येतंय तर 2,500 मनसबदारी असणारा सरदार, तोही पोहोचला नाही. तिथंही जाणीवपूर्वक त्याचा वकील पोहोचलाय, मुंशी पोहोचलाय. हा अपमान, अहो किती अपमान सहन करावा माझ्या राजाने, पण रयतेसाठीच हा अपमान सहन करणं गरजेचं होतं. काहीतरी मिळवायचं असेल ना तर झालेला अपमान पचवायलाही शिकावा लागतो. पुढे जायचं आहे. दरबारात गेले. दरबारामध्येही गेल्यानंतर तिथेही वेळेची चुकामुक घडून आणली. राजा दरबारात जिथं राजांसाठी भेटण्याची सोय केलेली होती, तो दरबार संपल्यानंतर दिवाने खास मध्ये जाण्याऐवजी दिवाने आम मध्ये जावं लागलं. अरे तिथे ज्या जसवंत सिंगाला कोंढाणा जिंकता आला नाही, तो पळून गेलाय. कोंढाणा म्हणजे सिंहगड, तो जिंकता आला नाही, तो पळून गेलाय. त्याच्याही पाठीमागे माझ्या राजाला उभं करताय.
माझ्या राजाने जो नजराना तुमच्या समोर ठेवलाय त्याचाही तुम्ही मान ठेवत नाहीये. मग मात्र सह्याद्रीचा छावा चिडला आणि म्हटला, बास झालं, मला नकोय तुमचा सन्मान, मी सोडतो हा दरबार. आणि राजा चिडून बाहेर गेले. अरे माझ्या राजाने चिंता केली नाही, मी दिल्ली दरबारी आहे, मी त्या बादशाचा अपमान करतो, तो बादशाह मला इथंच मृत्यूदंड देऊ शकतो. पण राजांना माहिती होतं हे शक्य नाहीये. अरे मान तुटली तरी चालेल पण स्वाभिमान गमावला नाही पाहिजे. हेच माझ्या राजाने इथं सिद्ध करून दाखवलं. दिल्लीचे हे तख्त राखतो, स्वराज्याचे मावळा माझा, हे मला तिथं दिसतंय. एवढं करून हे थांबावा का? पुढं महाराजांना कैद करण्यात आलं. कैद म्हणजे काय, बेड्या टाकल्या नाही. त्या काळची कैद एका महालामध्ये ठेवायचं आणि बाहेर फौज फाटा लावून ठेवायचा, बाहेर जायचं नाही, यायचं नाही, जे काय करायचं ते आमच्याच मर्जीनं. मात्र संभाजीराजांना मात्र मोकळीक मिळाली. आता आग्रा भेट सगळ्यात महत्वाची आहे. इथेही वाट बघून, वेळ बघून महाराज दिल्लीवरनं स्वराज्यावर पोहोचताय. ते कसे, त्याचंही नियोजन. राजांनी सर्व जबाबदारी रामसिंग वरती टाकली आणि सांगितलं, माझ्या दिल्ली प्रवासामध्ये तसेच दिल्लीमध्ये असलेल्या वास्तव्यास माझ्या जीवास कुठलाही दगा फटका होणार नाही याची जबाबदारी रामसिंगची. लिहून देणारा राजा मिर्जा राजे जयसिंग. औरंगजेब लिहून घेतोय, शिवाजी राजे पळाले तर रामसिंग तुला मृत्यूदंड देण्यात येईल. वकील पत्र लिहून घेतलंय. बघा म्हणजे कोण कोणाचं मृत्यूची कबुली देतोय, मिर्जा राजे आणि रामसिंग. पुढे गेल्यानंतर फौलाद खान नावाचा 5,000चं सैन्य घेतलं, त्यांनी वेढा टाकला. बाजूला रामसिंगाचे सैनिक आणि महाराज एकटे आपले अडकले. बाहेर निघायचंय, कसं निघायचं? मग महाराजांनी आपलं परत गनिमी काव्याचं तंत्र वापरायला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं आणि सांगितलं, अरे हे औरंगजेबा, दिल्लीचं तख्त तू राखतो, पण मला आता हे स्वराज्य नकोय, मला वैरागी व्हायचं आहे, मला नकोय स्वराज्य, मी शरणागती प्राप्त करतो, आता माझ्याच्याने होणं नाही, मी इथनं जात नाही, मला इथंच मृत्यू मिळाल असंच मला वाटतं, मी आता परत सह्याद्रीला जाणार नाही रे. पण माझी एक इच्छा आहे. काय? माझ्यासोबत जेवढं सैन्य आलं, जेवढे घोडे आले, जे काही हत्ती आलाय, हे सगळं माझ्या सह्याद्रीपर्यंत पोहोचलंच पाहिजे. अरे वा, छान आहे. दुसऱ्याच क्षणाला औरंगजेबाने ते कबूल केलं आणि सगळे जे 300 सरदार घेऊन गेलेले होते ते परत स्वराज्यात आले. नाहीतर आजकाल असं होतंय, आपण जगतोय पण आपल्या सोबत जे अंगरक्षक आहेत ते मरताय. माझा राजा तसा नाही, मी मेला तरी चालेल पण मला जे मावळा आहे, माझ्या सोबत जो आहे तो जिवंत राहिला पाहिजे. सगळे मावळे, सगळे सरदार स्वराज्यात पोहोचताय. त्याच्यानंतर दुसरं पत्र लिहिलं, अरे औरंगजेबा, आता असाही मरणार आहे, तसाही मरणार आहे, मला दान धर्म करायचा, माझ्याकडे पैसे नाही आहे, मला उदार पैसे दे, हे पैसे माझ्या खंडणीतून एक्स्ट्राचे घेऊन घे, मला उधार पैसे दे. ते शक्य नसल्यास स्वराज्यात खलिता पाठवा आणि स्वराज्याकडून मला इथं पैसे देण्याची तजवीज करा. नाहीतर काय दिल्ली दरबारी आपण पेटारे पाठवणार होतो? नाही, ते ह्या पत्रातून इथं मिळाले पैसे. आता त्या खलितामध्ये, एकाच खलितामध्ये 2 हेतू साध्य झाले. एक तर पैसा मिळाला, दुसरं रायगडावरती ही बातमी पोहोचली की शिवाजी राजे सुखरूप आहे दिल्ली दरबारी. पैसे मागणं हे उद्देश नव्हता, फक्त खलिता पोहोचवणं, मी सुखरूप आहे हे पोहोचवणं त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. तो खलिता गेला, महाराज वैरागी झाले, सैन्य पाठवले, दररोज तिथं मिठाईचे पेटारे यायचे, महाराज दान धर्म करायचे. अरे दिल्ली दरबारी ही लोकांना वाटायला लागलं की असला राजा व्हायलाच पाहिजे, जो दान धर्म करतो, जो जनतेप्रती इतका व्याकुळ आहे, जनतेप्रती याची निष्ठा चांगली आहे. मग शेवटी ती रात्र आली जेव्हा औरंगजेबाला वाटलं की आता शिवाजी राजांचा वध करावा. त्याच्या आदल्याच दिवशी समोर आलं, जो प्लॅन होता तो प्लॅन एकदम भयानक होता. दिल्लीतनं बाहेर यायचं आहे तर महाराज पेटाऱ्यांच्या भोळी बनले आणि दिल्लीतनं मिठाईचे पेटारे उचलत उचलत दिल्ली दरबारातनं महाराज बाहेर आले. पण महाराज 5,000च्या गरड्यात आतमध्ये होते. तिथं आमचे फर्जत झोपले होते. फर्जत महाराज आहे, महाराज आजारी आहे, महाराज खोकताय, हे सगळं ड्रामा समोर उभा करण्यात आला. महाराज स्वराज्यात निघाले, स्वराज्याच्या प्रवासावर निघाले रात्रीत. दुसऱ्या दिवशी
फर्जत बाहेर आले, कारण ते भोई होते. बाबा मी उचलतोय पालखी महाराजांची किंवा पेटारे उचलतोय, त्यासोबत फर्जतही बाहेर निघाले. अहो एकही मावळा, एकही सरदार दिल्ली दरबारी उरला नाही. एकही लढाई तलवार बाहेर न काढता जिंकलेली ही आग्र्याची लढाई होती. दिल्लीवरनं महाराजांची सुटका झाली. मग दिल्लीचे बादशाह थांबणार होते? नाही. त्यांनी महाराजांचा परतीचा प्रवास शोधण्याचा प्रयत्न केला, पण परतीचा प्रवास भयानक होता, जो आजपर्यंत इतिहासाला समजलेला नाहीये की महाराज नेमकी कुठल्या वाटेने रायगडावर पोहोचले. प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे की महाराज इथून या बाजूने आले, त्या बाजूने आले, पण एक मात्र सत्य आहे, येताना फक्त शिवाजी महाराजच रायगडी पोहोचले. कवी कैलासासोबत संभाजीराजे हे मथुरेला पोहोचले होते. काय करावं? राजे गडावरती पोहोचले. गडावरती पोहोचल्यानंतर राजांनी असं सांगितलं की संभाजीराजे दिल्ली दरबारी मृत्यू पावले आहे. का सांगावं लागलं हो एका बापाला की आपल्या मुलाचं पिंडदान करावं लागलं, मुलगा धारातीर्थ पडलेला, असं का सांगावं लागलं? कारण पाठलाग थांबला पाहिजे, जेणेकरून संभाजीराजे ही सुखरूप रायगडावरती. अहो जिवंतपणे ज्यांचं पिंडदान केलंय असे ते संभाजीराजे. ही गोष्ट शेवटपर्यंत कोणाला कळाली नाही. जोपर्यंत संभाजीराजे गडावर पोहोचत नाही तोपर्यंत कोणालाही माहिती नव्हतं संपूर्ण स्वराज्यासाठी संभाजीराजे हे मृत्यू पावलेले होते. म्हणून समोर कधी कधी असं सांगितलं जातं संभाजी महाराज हे खूप रागीट आहे. अहो का नसावं त्यांनी रागीट? अहो ज्यांनी वयाच्या 9 वर्षामध्ये कैद भोगली आहे, वयाच्या 9व्या वर्षी जे ओलीस राहिले, अहो जिवंतपणे ज्यांचा दशक्रिया विधी पार पाडलाय, कशासाठी? फक्त स्वराज्यासाठी. मला सांगा त्यांच्या जागी आपल्याला उभं करा, अहो स्वराज्याच्या फुटीरतावाद्याला ते माफ करतील? नाही. म्हणूनच तुम्हाला संभाजीराजे हे रागीट दिसताय. कारण आहे अहो रक्ताचा प्रत्येक थेंब, जीवनाचा प्रत्येक क्षण हा फक्त स्वराज्यासाठी वाहून दिलाय वयाच्या 9व्या वर्षापासून. म्हणून माझे राजे रागीट नव्हते. माझ्या राजांनी जे स्वराज्यासाठी केले ना, त्या स्वराज्याची विटंबना किंवा त्या स्वराज्यात फुटीरतावादी तत्व जर समोर आलं, स्वराज्यावरती कधी वाटलं संकट, स्वराज्य नष्ट होतंय, त्यावेळी माझ्या संभाजीराजांचा राग उफळून आपल्या समोर यायचा. संभाजीराजांनाही नंतर कैद केले गेले, आपापसा छळ केला. औरंगजेब छळ करू करू दमलाय, तरीही माझे संभाजीराजे ना झुकले ना शरण झाले, केवळ स्वराज्यासाठी. सरते शेवटी एकच सांगतो की शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभं केलं ते वडिलांसाठी. संभाजी महाराजांनी संपूर्ण छळ सहन केला तोही वडिलांसाठी, आणि वडिलांच्या इच्छेसाठी उभं राहिलेले हे स्वराज्य रयतेच्या कल्याणासाठी तयार झालं. म्हणूनच मी रायगडावरती जेव्हा जातो आणि महाराजांच्या समाधीला जेव्हा मुजरा करतो तेव्हा डोळे बंद केल्यानंतर एकच वाक्य माझ्या समोर येतं, एकच विचार माझ्या समोर येतो, अरे हे रायगडा सांग रे माझा राजा कसा होता, अरे हे रायगडा सांग रे माझा राजा कसा होता, सांग रे माझा राजा दिसत कसा होता, बोलत कसा होता, अरे चालत कसा होता, सांग रे माझा रायगडा माझा राजा दिसत कसा होता. रायगडावरचा मातीचा कण, हवेचा वाराही किंवा दगडही बोलायला लागतो. अरे धर्मनिरपेक्ष होता तुझा राजा, अरे मातेचा सन्मान करणारा तुझा राजा होता, अरे शेतकऱ्याचं कल्याण करणारा तुझा राजा होता. अरे तुझा राजा हा स्वतःसाठी नाही तर रयतेसाठी जगला. म्हणूनच 396 वर्ष झाले अजूनही राजाचं नाव लौकिक असाच आहे. मी सांगेन चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत हा भगवा असाच फडकत राहणार आहे. आणि शिवाजी महाराज हे प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये आपलं स्थान उंचावतच राहणार आहे. झालेल्या व्याख्यानामध्ये जर चुकून एखादा शब्द गेला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि इथे थांबतो.